कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय ग्रंथ अध्याय 30। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। या अध्यायाच्या सुरुवातीला विष्णू कसा उदार आहे याचे वर्णन कवी श्रीधराने केले आहे। दरिद्री सुदाम्याला त्याने द्वारकातुल्य नगरी दिली, त्यानंतर द्वारकावतीत काय झाले याचे वर्णन या अध्यायात केले आहे। एके रात्री श्रीकृष्ण चुकून सत्यभामेच्या मंदिरात गेला। ती रात्र मित्रवंदेची होती। सत्यभामा दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी होती। तिला पाहून श्रीकृष्ण म्हणाले की सुखी आहेस ना मित्रवंदे, मी तुझ्यासाठीच आलो आहे। श्रीकृष्णाच्या तोंडचे ते वाक्य ऐकून सत्यभामा रागावली। आपल्या सवतीचे नाव घेऊन श्रीकृष्णाने आपल्याला हाक मारली याचा तिला राग आला। त्या रागाच्या भरात ते श्रीकृष्णाला म्हणाले की यावे यावे जी कंसासुरा, मथुरा सोडून तुम्ही द्वारकेत कसे आलात। आपल्या वैऱ्याचे नाव ऐकून श्रीकृष्णाला खूप राग आला। तो सत्यभामेला म्हणाला की तुला असा भ्रम का झाला, तू काय वेडी झाली आहेस का, मला कंसाच्या नावाने हाक का मारतेस। त्यावर भामा श्रीकृष्णाला म्हणाले की मग मित्रवंदा कुठे आहे ते तरी मला दाखवा बरं। सत्यभामेच्या मनात काय विचार चालला आहे हे ऐकून श्रीकृष्णाला हसू आले आणि सत्यभामेचा गर्व जाणून तो त्याच क्षणी तिथून गुप्त झाला। श्रीकृष्ण गुप्त झाला हे पाहून सत्यभामेला वाटले माझ्या हातचे निधान गेले, मी खरंच वेड्यासारखीच वागले। मी अमृत पात्र लवणले, परमब्रह्म माझ्या घरी आले आणि मी त्याचा अव्हेर केला। ती विव्हळ झाली। ती आपल्या सख्यांना म्हणाले की मला भेटायला परमात्मा आला आणि मी त्याचा अव्हेर केला। इंद्रावराला आणण्यासाठी मग सत्यभामेने दूतीला पाठवले। दूतीने जगजीवनाला सांगितले की सत्यभामेच्या मंदिरी चला, ती तुमच्यासाठी व्याकुळ झाली आहे। श्रीकृष्णाने दूतीला वस्त्रे आणि आभूषणे दिली आणि तिच्याबरोबर निरोप पाठवला की गजगमणे, माझे तुझ्या मंदिरी येणे आता शक्य नाही। सत्यभामा तिच्या मंदिराच्या दारात व्याकुळ होऊन वाट पाहत होती। तिला आपले मंदिर उदास वाटत होते, मंदिरातले दीप तेजहीन वाटत होते। श्रीकृष्णाकडे पाठवलेल्या दूतीची ती आतुर होऊन वाट पाहत होती। सत्यभामा श्रीकृष्णाच्या चिंतनात व्यग्र असताना अचानक दूती आली। तिला पाहून सत्यभामेच्या मनात संशय उभा राहिला। तिने दूतीला नाना प्रश्न विचारले। तुझा श्वासोश्वास जलद का होत आहे, तुझे केस का विस्कटलेले आहेत, तुझे वस्त्र का भिजले आहेत, तू हरिरूपी रथ झालीस अशीच चिन्ह दिसत आहेत, इत्यादी ते प्रश्न ऐकून दूतीने तिच्या प्रश्नांची उत्तरे उपरोधाने दिली। शेवटी ती म्हणाली की मला तुम्ही दूषणे लावू नका। तिच्या हातातली वस्त्रे पाहून सत्यभामा तिला म्हणाली, अशी दिव्य वस्त्रे आणि आभूषणे श्रीकृष्णाने मला दिली नाहीत आणि तुला ग कशी ही वस्त्र दिली। सत्यभामेच्या या प्रश्नावर दूतीने उपरोधाने उत्तर दिले, अगं तुझा पती परशुधर आहे, तो क्षत्रियांचा वध करून परतला तेव्हा मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले आणि म्हणून त्याने मला ही वस्त्रे दिली। मग दूती समजावणीच्या स्वरात म्हणाले की बाई, मी तुमची सखी म्हणून त्यांनी मला ही पाठवणीची वस्त्रे दिली। दूतीने दिलेल्या उत्तराने सत्यभामेचे समाधान झाले नाही। ती दूतीवर प्रश्नांचा भडीमार करत होती आणि दूती त्या प्रश्नांची उत्तरे देताना विष्णूच्या विविध अवतारांचे दाखले देऊन प्रश्नानुरूप उत्तरे देत होती। सत्यभामेने दूतीवर आणखी एक आरोप केला की तू नक्कीच कृष्णसुख भोगलेस आणि आता निरनिराळी उत्तरं देऊन सारवासारव करते आहेस। दूतीच्या उशिरा येण्यामुळे संशयाने ग्रासलेल्या सत्यभामेने आपल्या मंदिराचे दार बंद केले आणि ती आपल्या मंचकावर झोपली। मनोमन ते श्रीकृष्णाचा धावा करू लागली। तिच्या नेत्रातून अश्रू वाहत होते। तिचा अंतर्भाव जाणून श्रीकृष्ण तिच्या मंदिराच्या दाराजवळ गेला। त्याने टिचकी वाजून तिला सावध केले। हा आपला माधवच आहे हे जाणून कृतक कोपाने सत्यभामा म्हणाली, एवढ्या रात्री कोण चोराला आहे। मग श्रीकृष्ण तिला म्हणाला की अगं मी माधव आहे, तुझे डोळे निद्रेमुळे भ्रमले आहेत वाटतं। सत्यभामा म्हणाली, तू वसंत आहेस तर वनात जा, इथं का आलास। हरी म्हणाला, मी चक्रधर आहे। सत्यभामा म्हणाली, तू कुंभार आहेस तर मग रात्री का आलास। हरी म्हणाला की मी धरणीधर आहे। तर त्यावर सत्यभामा म्हणाले की तू फणीवर आहेस, एवढ्या रात्री कोणाला डंक करायला आलास। श्रीकृष्ण म्हणाले की अगं मी कालिया अघासूर यांचा संहार करणारा महावीर आहे। त्यावर सत्यभामा म्हणाले की म्हणजे तू गरुड आहेस। मग पुतनारी श्रीकृष्ण म्हणाला की मी भोगवेळी आलो आहे। त्यावर सत्यभामा हसून म्हणाले की आपल्या कांतेला सोडून आलेला तू वानर असणार, तू आता परत जा। माझा पती आता येईल, तो तुला शिक्षा देईल। त्याच्यासारखा सत्यवादी आणि एकपत्नीवरती
दुसरा कोणी नाही. सत्यभामेचे हे उत्तर ऐकून श्रीकृष्ण हसू लागले. सत्यभामेने दार उघडले आणि तिने हरिचरणांना मिठी घातली. ती म्हणाली की आदिपुरुषा नारायणा, मी उद्धटपणे बोलले त्याबद्दल मला क्षमा कर. मी तुमची दासी आहे. मग तिने श्रीकृष्णाचा हात धरला आणि त्याला शेजेवर बसवले. त्याची षोडशोपचारे पूजा केली. पूजा झाल्यावर सत्यभामेने श्रीकृष्णाला विचारले की तुम्ही इतका वेळ कुठे होता. श्रीकृष्णाने सांगितले की मी मृगयेसाठी गेलो होतो, तिथे उशीर झाला. सत्यभामेच्या मनातला संशय आता परत जागा झाला आणि ती श्रीकृष्णाला काही खोचक प्रश्न विचारू लागली. श्रीकृष्ण त्या प्रश्नांची उत्तरे देत होता, पण तिच्या मनातला संशय काही फिटत नव्हता. ते श्रीकृष्णाला म्हणाले की तुम्ही सांगता आहात ते सत्य आहे, याला प्रमाण काय. त्यावर श्रीकृष्णाने नाना उपाय सांगितले. तो म्हणाला की मला तो समुद्रात टाकून दे, मी खरा असेल तर तरेन. त्यावर सत्यभामा म्हणाले की तुम्ही तर समुद्रामध्येच शयन करता, त्यामुळे हे काही प्रमाण होणार नाही. मग श्रीकृष्ण म्हणाले की एका कुंभात सर्प घालून आण, मी खरा असेल तर तो मला दंश करणार नाही. त्यावर सत्यभामा म्हणाले की तुम्ही तर सर्पावरच शयन करता, तो कसा तुम्हाला दंश करेल. मग श्रीकृष्ण म्हणाले की या भूमंडलावर जे खडतर दैवत असेल त्याच्या देवळात मला ठेव, तोच माझा निवाडा करेल. त्यावर सत्यभामा म्हणाले की सगळे देव तुमचे नोकर आहेत, ते कसा तुमचा निवाडा करतील. मग श्रीकृष्ण म्हणाले की तुला यंत्रात बसव, तराजूच्या खालच्या पट्टीवर घाव घालताच पारडे अंतराळी जाईल आणि सत्य असत्याचा निवाडा होईल. त्यावर सत्यभामा म्हणाले की तुमच्या पोटात आनंद ब्रह्मांडे आहेत, तुमचे वजन करता येईल. मी असा तराजू कुठून आणू. तुमच्याजवळ प्रमाण मागितल्यावर सगळेच अप्रमाण होते, म्हणूनच मी तुमचे चरण धरले आहेत. मग एकांत सुखशयनी श्रीकृष्णाने सत्यभामेला भोग दिला. एके दिवशी नारद मुनी सत्यभामेच्या घरी गेले. तिने नारदांना बसायला आसन दिले, त्यांची षोडशोपचारे पूजा केली आणि मग त्यांना म्हणाले की श्रीकृष्ण जन्मोजन्मी माझे पती व्हावेत असे मला वाटते. त्यासाठी कोणते व्रत, कोणते दान मी करावे ते तुम्ही मला सांगा. तिचे बोलणे ऐकून नारद हसले. तिला हरिमहिमा माहीत नव्हता, म्हणून ही पुन्हा जन्म मिळण्याचा विचार करते आहे. श्रीकृष्णाची पत्नी झाली तरीही अजून अज्ञानी आहे. बेडूक जरी कमळाजवळ बसला तरी त्याला कमळाचा सुवास येत नाही, त्याला चिखलात लोळणेच आवडते. तिचा हा अभिमान समूळ नष्ट होईल, असे काहीतरी केले पाहिजे असे नारद विचार करू लागला. कृष्णाचे दान दे, म्हणजे तो जन्मोजन्मी तुझा पती होईल. मग सत्यभामेने एकांतात असताना श्रीकृष्णाला विचारले की मी तुमचे दान दिले तर चालेल का. सत्यभामेचा हा विचित्र प्रश्न ऐकून श्रीकृष्णाला हसू आले. श्रीकृष्ण तिला म्हणतात की तुझ्या मनात आले आहे ते दानास उशीर करू नकोस, ते लगेच देऊन टाक. मग सत्यभामेने ब्राह्मणांना विचारले की कृष्ण दान म्हणून घेता का. त्यावर ब्राह्मण तिला म्हणाले की आम्ही 16 ब्राह्मण आहोत आणि हा कृष्ण परमकपटी चोर आहे, त्याचा आमच्या घरी संचार व्हावा असे आम्हाला वाटत नाही. याला लागणारे उत्तम वस्त्रे आणि अलंकार आम्ही कुठून आणणार. अविद्येने वेढलेले, कृष्ण महिमा न जाणणारे जे ब्राह्मण कृष्णदानाचा अंगीकार करायला तयार होईनात. मग सत्यभामा नारदाकडे गेली आणि त्यांना सांगितले कृष्णदान घ्यायला कोणीही तयार नाही, तुम्हीच या कृष्णदानाचा अंगीकार करा, तुम्हीच त्यासाठी पात्र आहात. नारद म्हणाले की मी हे दान अवश्य घेईन. पूर्ण ब्रह्म असा हा पुराण पुरुष माझ्या हाती अनायासेच येत आहे. मग सत्यभामेने श्रीकृष्णाला सांगितले की तुमचे दान मी नारदांना करत आहे, तेच या दानासाठी योग्य आहेत. श्रीकृष्णाने तिला सांगितले पुष्यार्क योग आहे, असा मुहूर्त पुन्हा साधता येणार नाही, तरी त्वरा कर. सत्यभामेने संकल्प करून श्रीकृष्णाचे दान नारदांना दिले. मग नारदाने श्रीकृष्णाजवळ आपली ब्रह्मवीणा दिली आणि श्रीकृष्णाला सांगितले की मूळ आत्मस्थानाचे अनुसंधान देऊ नकोस, एखादे जरी अनुसंधान तुटले तरी नाश होईल. नारद श्रीकृष्णाला घेऊन निघाले. द्वारकेतले लोक म्हणू लागले की जगज्जीवनाच्या खांद्यावर ओझे देऊन हा नारद चालला आहे. नारद श्रीकृष्णाला म्हणाले की ऋषिकेशा, हळूहळू का चालतो आहेस. अजून घराची आशा सुटली नाही का. तू परमार्थ कसा साधणार. नारदाने श्रीकृष्णाला नेल्यानंतर सत्यभामा तिच्या सदनी वियोगाच्या अग्नीमध्ये तळमळत होती. सत्यभामेच्या घरी सगळ्या कृष्णकामिनी जमल्या. जांबुवंती तिला म्हणाले की असं कसं केलंस. दान म्हणून श्रीकृष्णाला अर्पण केलंस. आम्ही इतक्या जणी असताना तू काय त्याची एकच धनीन होतीस का. तू आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतलास. मित्रवंदा म्हणाले की जळले तुझे शहाणपण, तू तर श्रीकृष्णाला निर्विकार वस्तू समजून दान करून टाकलेस. लक्ष्मणा म्हणाले की तुझं ज्ञान आज कळलं,
जगजीवनाला नरकासुराशी नेऊन भिडवलंस आणि 16 सहस्र सवती घेऊन आलीस आणि आता तू तर दान म्हणून त्याचंच अर्पण केलंस. याज्ञजिती म्हणाले की तू तर सवती मत्सरच साधलास आणि दान म्हणून श्रीरंग दिलास. हा शास्त्रार्थ तुला कोणी सांगितला? नारदाने आणलेले स्वर्गसुमन श्रीरंगाने रुक्मिणीला दिले म्हणून तू अनर्थ केलास. तुझे गुण आम्हाला कळले बरं. तुझी ही करणी म्हणजे सारखी क्षुधा लागते म्हणून पोट फाडून टाकण्यासारखी आहे. मद्रावती म्हणाले की जळो तुझे ज्ञान. ज्याचं स्मरण केलं असता जन्म संसार बंधन तुटतं त्या निर्गुणाला तू गुण लावलेस. इतक्यात देवकी धावत आली. ती म्हणाली की अगं, ज्याला मी माझ्या पोटी 9 मास वाहिला तो अंतर्बाह्य निर्मळ आहे. मी जवळ असताना आणि त्याच्या 16 सहस्त्र स्त्रिया असताना त्याचं दान देणारी तू त्याची स्वामिनी आहेस का? सगळ्यांचे बोल ऐकूनही सत्यभामा खाली मान घालून उभी राहिली. कोणालाही तिने प्रत्युत्तर दिले नाही. बलरामाने ही वार्ता ऐकली आणि तो श्रीकृष्णाला परत आणण्यासाठी चतुरंग दळ सिद्ध करून निघाला. वसुदेव, उद्धव, अक्रूर आणि उग्रसेन हेही त्याच्या मागे धावले. ते म्हणत होते की सत्यभामेला फसवून नारदानं श्रीकृष्णाला पळवून नेलं आहे. दूरवरून येणारं सैन्य पाहून श्रीकृष्ण नारदांना म्हणाला, यदुवीर आणि माझे वडील आता मला शिक्षा करतील. त्यावर नारद श्रीकृष्णाला म्हणाले की मी त्यांना योग्य ते उत्तर देतो, तू माझ्या पाठीशी राहा. नारद जवळ आलेले वसुदेव आणि बलराम म्हणाले की श्रीकृष्ण आमचे जीवन आहे. सत्यभामेला वचनात गोवून तू त्याला घेऊन चालला आहेस. नारद म्हणाले की मी काही ठकवून कृष्णाला नेत नाही. तुम्ही सैन्य घेऊन माझ्या पाठीमागे काय आलात? मी तर एकटा ब्राह्मण आहे. सत्यभामेने दिलेलं दान तुम्ही परत मागता आहात. मग यादवांनी नारदांना नमस्कार केला, त्यांच्यापुढे पदर पसरला आणि म्हणाले की तुम्ही जी वस्तू मागाल ती आम्ही तुम्हाला देऊ, पण आमचा श्रीकृष्ण आम्हाला परत द्या. नारद म्हणाले की अशी कोणती वस्तू तुमच्याजवळ नाशवंत देऊन अविनाशी तुम्ही घेणार आहात? मला फसवणार? श्रीकृष्णासारखा सांगाते मला या त्रिभुवनात शोधून सापडणार नाही. यादव म्हणाले की सम्यंतक मणी घेऊन जा. नारद म्हणाले की तो माझ्या उपयोगाचा नाही, तो मणी म्हणजे अनर्थ आहे. मग यादव म्हणाले की श्रीकृष्णाच्या वजना इतके सोने आम्ही तुम्हाला देऊ. नारद म्हणाले ठीक आहे, अवश्य आणून द्या. मग तुला उभी केली. एका पारड्यात यादवेंद्रला बसवले. सत्यभामा म्हणाले की श्रीकृष्णाला मीच सोडवते. माझ्याजवळ अपार धन आहे. अहंकारी सत्यभामेने तिच्याजवळचा सगळा सुवर्ण संग्रह आणून दुसऱ्या पारड्यात टाकला. तिच्याजवळचे सर्व धन संपले. 16 सहस्त्र स्त्रियांनीही आपल्या जवळच्या सुवर्ण दुसऱ्या पारड्यात टाकले. सगळ्यांनी आपल्या अंगावरच्या सुवर्ण तुलेमध्ये घातले. द्वारकेचे सर्व राज्य भांडार आणून त्या पारड्यात टाकले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. समुद्रामध्ये पाखरू पडावं तसे झालं. नगरातल्या सगळ्या लोकांनी आपलं धन आणून त्या पारड्यात ओतलं, परंतु काही उपयोग झाला नाही. द्वारकेमध्ये आता गुंजभर सोनं उरलं नाही. देवकीने आपल्याकडचे सोने आणून त्या पारड्यात टाकले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटात आहेत अशा जगजटीला एका पारड्यात बसून नारद आणि गोविंद यांनी ही लीला आरंभिली होती. सुवर्णाचे पारडे उचलले जात नाही हे पाहून देवकी धाय बोकलून रडत होती. ती म्हणाली की सत्यभामे, तू वैरिणीसारखी अघटित करणी केली आहेस. कोणी आपल्या पतीचेच दान दिले आहे असे कधी ऐकले नव्हते. देवकीने मग नारदाचे चरण धरले आणि त्यांना म्हणाले की मला पुत्र दान द्या. त्यावर नारद म्हणाले की अजून रुक्मिणी आली नाही. ती श्रीकृष्णाची पट्टराणी आहे. तिच्याजवळ खूप सोने असेल. तिला बोलावणे पाठवा. रुक्मिणीला लगेचच बोलावण्यात आले. काय घडले ते उद्धवाने तिला सांगितले. ते वर्तमान ऐकून ती हास्यवदनाने उठली आणि तुळशी वृंदावनाजवळ गेली. तिने तुळशीला नमस्कार केला. तिला 3 वेळा प्रदक्षिणा केली. मग तिने प्रार्थना करून एक पिकलेलं पान खुडलं आणि ते एका रत्नजडीत ताटात ठेवलं. ते दिव्य वस्त्राने झाकलं. मग ती तुलेच्या ठिकाणी आली. तिने श्रीकृष्णाला आणि नारदांना नमस्कार केला. त्यांची षोडशोपचाराने पूजा केली. निर्मळ भावाने तिने ते तुळशीजवळ तुलेवर ठेवले आणि श्रीकृष्णाचे पारडे उचलले. सगळ्यामध्ये श्रेष्ठ अशा भावाने तिने माधवाला सोडवले. सगळे देव विमानात बसून ही घटना पाहत होते. त्यांनी पुष्पवर्षाव केला. तुलेमध्ये जास्त झालेले सोने काढून घेण्यासाठी गोपी धावल्या. रुक्मिणी, नारद आणि श्रीरंग हे पाहत होते. धन आणि दारासुख यांनाच खरे सुख मानून त्यांनी श्रीकृष्णाकडे पाठ फिरवली. सत्यभामाही त्या सगळ्या जणींप्रमाणे आपले धन घेण्यासाठी धावली. ती म्हणाली की मी पर्वताएवढे सोने घातले होते, त्यातले एक गुंजभर जरी कमी झाले तरी मोठा अनर्थ होईल. त्या 16 सहस्त्र सुनांकडे पाहून देवकी म्हणाली की तुम्ही सगळ्याजणी मूर्ख आहात. माझे अलंकार आधी माझ्या पुढे द्या, टाका. तिचे ते बोलणे ऐकून तिच्या सुना हसल्या आणि म्हणाले की तुम्हाला म्हातारपणी दागिन्यांचा सोस सुटत नाही. आता तुम्ही तुमचे अलंकार सुनांना वाटा. नारदांनी रुक्मिणीला वंदन केले आणि तिला म्हणाले की तूच जगन्निवासाला भोग.
त्याने त्या दोघांना प्रदक्षिणा केली आणि तो ऊर्ध्वपंथाने निघून गेला. कवी श्रीधर म्हणतात की हा हरिविजय ग्रंथ म्हणजे परीस आहे आणि हा जीव म्हणजे कठीण लोह आहे. हरिविजय ग्रंथरूपी परिसाचा स्पर्श होता, जीवनाचे सोने होते आणि म्हणूनच हरिविजय ग्रंथाचे श्रवण सदा सर्वदा करावे असे सांगून श्रीधरांनी 30वा अध्याय पूर्ण केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.